नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, जे की तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्यासाठी आणि शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ नये, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित परीक्षेला बसता यावं यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा, शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्यासाठी शेवटची संधी तुम्हाला आहे किंवा हे फार तुमच्याकडे कमी वेळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे चुकला असेल तर दुरुस्त करू शकता. तेथे काय काय चुका झाल्या असू शकतात हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा, दुसरं आणखीन महत्त्वाचं, खाली एक यादी दिलेली आहे. मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो आणि ती यादीमध्ये प्रॉपर कशी असली पाहिजे हे सर्व यादी देखील तुम्हाला कागदपत्रे सांगणार आहे, जेणेकरून तुमचा एकही कागद या ठिकाणी मिसमॅच आणि अपूर्ण नसणार आहेत. म्हणजे तुमचं नाव ठिकाणी या ठिकाणी शॉर्टलिस्ट आल्यानंतर किंवा शॉर्टलिस्टला येण्यासाठी हे कागदपत्र तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. बघा, हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, म्हणजे मी सांगितलं तसं फॉर्म भरला तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही याची खात्री आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा, बघा आता वेळ कमी आहे, कारण परवा या ठिकाणी 5 तारीख शेवटची अर्ज भरण्याची. तर जर कोणाचा अर्ज वगैरे चुकला असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो दुरुस्त करता येतो. त्याच्यामुळं मी हे टायटल दिलेलं आहे की वेळ निघून जाण्या अगोदर व्हिडिओ पहा. तर बघा, मी तुम्हाला अगोदर महत्त्वाचे कागदपत्र वाचून दाखवतो, जे की तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. तर बघा, जन्माचा पुराव्यासाठी, वयाच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे एक तर जन्मदाखला किंवा TC किंवा सनद 10वीची हे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही जे जे क्वालिफिकेशन टाकलं आहे त्याचे या ठिकाणी तुमच्याकडं मार्क मेमो हे असणं आवश्यक आहे. मार्क मेमो, ते मार्क मेमो आणि त्याचे जे काही डिग्री सर्टिफिकेट वगैरे आहेत, डिग्री सर्टिफिकेट वगैरे DC डिग्री सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, PG सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही जे जे समजा तुमच्या क्वालिफिकेशनमध्ये ॲड केलेलं आहे ते सर्व सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहेत. त्यानंतर बघा, इंग्लिश टायपिंग कंपल्सरी आहे, 40 कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे 40चं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला कोर्ट जेव्हा मागेल त्यावेळेस तुम्हाला ते पाठवावंसुद्धा लागेल. तुमच्याकडे आत्ता नसेल तर लगेच उपलब्ध करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. त्यानंतर बघा, कॉम्प्युटर जे काही 9 कोर्स सांगितलेले आहेत, MSCIT वगैरे, टॅली वगैरे, ते कोणी जे काही तुम्ही फॉर्ममध्ये मेन्शन केलं असेल ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओरिजिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, कास्ट सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, डोमासाईल बी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. डोमासाईल जे काय असते, महाराष्ट्राचा रहिवासी, राज्याचा रहिवासी असलेलं डोमासाईल असतं, हे डोमासाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. डोमासाईलमुळे देखील तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर बघा, EERC म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. जर तुम्ही एम्प्लॉयमेंटला नोंदणी वगैरे केली असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्टर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, जर तुम्ही केलं असेल तर. त्यानंतर बघा, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणखीन काही महत्त्वाचे डॉक्युमेंट, जसं की तुम्हाला सांगतो, तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर या ठिकाणी तुम्ही एक कोर्टात जाऊन तुम्ही त्याचं एक गॅजेट बनवू शकता, म्हणजे नोटरी वगैरे करू शकता. नोटरीमध्ये तुम्हाला ते वकील लोकांना सर्व माहीत असते ते कसं करायचं असते. त्यामुळे जर तुमच्या नावामध्ये छोटी मोठी स्पेलिंग असेल तर त्याचं एक नोटरी करून घ्या. आणि त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये लग्नानंतर बदल झाला असेल, खास करून लेडीजच्या नावामध्ये या ठिकाणी लग्नानंतर बदल होत असतो, तर अशा लेडीजनी या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला वगैरे कुठलीही अडचण येणार नाही. आणखीन बघा, काही महत्त्वाचे कारणं सांगतो ज्याच्यामुळं समजा तुमचा फॉर्म वगैरे रिजेक्ट होत असतो. तर बघा, फॉर्म वगैरे रिजेक्ट होण्याचं सर्वात मेन कारण जे आहे ते मार्क्स फिलअप करण्याचं. तर हे मार्क्स कसे फिलअप करायचे, तर लास्ट इयरचे डिग्री असेल, PG असेल किंवा कुठलंही असेल क्वालिफिकेशन, तर या ठिकाणी लास्ट इयरचे मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. जर तुम्ही लास्ट इयरचे मार्क टाकले नसतील तर आत्तासुद्धा तुमच्याकडे वेळ आहे. 100 रुपये तुमचे जातील फक्त, पण दुसरं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फॉर्म भरता येतील. त्यानंतर बघा, प्रत्येक इयत्तेची पासिंग डेट जी आहे, ही पासिंग डेट देखील या ठिकाणी अचूक असणं आवश्यक आहे. पासिंग डेट. त्यानंतर बघा, तुमच्याकडे MSCIT वगैरे सर्व या सर्टिफिकेटची पासिंग डेट असणं आवश्यक आहे.
आणि म्हणजे तुमची टक्केवारी वगैरे व्यवस्थित टाकायची आहे. MSCIT जी काही टक्केवारी आहे ते देखील या ठिकाणी करेक्ट टाकायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बरीच हेल्प होणार आहे. आणि बघा परत जर एक समजा कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्याला NOC घेणं आवश्यक आहे, किंवा कुठं अगोदर कामाला असेल ज्यांचं ॲग्रीमेंट वगैरे झालं तिथून NOC घेणं आवश्यक आहे. बघा गॅजेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि हे सिक्वेन्स दिलेलं आहे बघा. सिक्वेन्स कसा असतो तर बघा, अगोदर तुम्हाला 10वी, नंतर 12वी, नंतर डिग्री, नंतर PG, डिग्री आणि PG असे तुम्हाला मार्क सिक्वेन्सने टाकायचे आहेत, ज्याच्यामुळे तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही. टायपिंग सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, हे देखील तुम्हाला तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका. तुमच्या याच्यापैकी कुठली चूक झालेली असेल तर या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडं वेळ आहे. बघा फॉर्ममध्ये मेन्शन काय करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. लास्ट इयरची टक्केवारी. मागच्या वेळेस 90% फॉर्म याच्यामुळे रिजेक्ट झाले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय केलं होतं, ॲग्रिगेट 3 वर्षात टाकली होती किंवा लास्ट सेमिस्टरची टाकली होती फक्त. पण लास्ट सेमिस्टरची किंवा ॲग्रिगेट न टाकता या ठिकाणी तुम्हाला लास्ट इयरची म्हणजे शेवटच्या 2 सेमिस्टरची किंवा ज्याचं वार्षिक ॲन्युअल पॅटर्न आहे त्यांना फक्त लास्ट इयरची टक्केवारी टाकायची आहे. तुमचे जे काही टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा MSCIT सर्टिफिकेट असेल किंवा 10वी 12वीचं जे काय असेल सर्टिफिकेट, त्याच्यावर जे तारखा वगैरे व्यवस्थित दिल्या आहेत त्या तारखा या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी ॲड करायच्या आहेत. आणि जे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये डॉक्युमेंट नमूद केलेले आहेत किंवा क्वालिफिकेशन नमूद केलेले आहे ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आत्ता नसतील तर लगेच उपलब्ध करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट देणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो, धन्यवाद.